नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुंदर डिझाईनचे मंचेला बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे मंचेला घेतलेले आहे ते हे बघा, अशा प्रकारे डिझाईन आहे। आणि त्यानंतर क्रिस्टल मणी घेतलेले आहे, ते काळ्या कलरचे स्क्रू लागणार आहे। सोनेरी म्हणजे गोल्डन मणी बारीक साईजचे, आणि आपल्याला धागा लागणार आहे सिंगल पदर म्हणजे डबल करून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपण बनवायला सुरू करूयात। हे बघा, आता धागा घेतलेला आहे मी। आता हे मंचेला गळ्याबरोबर असतात एकदम, तर आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं सैल किंवा एकदम फिट असं बनवू शकता। तर इथे आता मी डबल धागा घेतलेला आहे, आणि आता आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे सुरुवातीला। तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत, ते क्रिस्टल। आता इथे मंचेला जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे। ते डिझाईन मध्ये आपल्याला एक गोल्डन मनी छोट्या साईजचा टाकायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला परत 2 जे हे क्रिस्टल मनी आहेत ते टाकून घ्यायचे आहे ते। आणि यानंतर आपल्याला परत एक छोट्या साईजचा गोल्डन मनी, आणि जे हे घेतलेलं आहे आपण मंचेलियनची डिझाईन, असं टाकून घ्यायचं आहे। दोन साईडने छोटे मणी, आणि अशी मंचेलियनची डिझाईन। आता हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। आता यानंतर आपल्याला परत 2 काळे मणी टाकायचे आहे ते, आणि मध्ये आपल्याला एक सोनेरी कलरचा छोट्या साईजचा मणी टाकून घ्यायचा आहे। परत साईडने आपल्याला 2 हे काळे क्रिस्टल मणी टाकून घ्यायचे आहे ते। आता हे ओवताना याची उलटी किंवा सरळ बाजू बघूनच आपल्याला ओवायचं आहे। आता यानंतर परत इथे आपल्याला ही डिझाईन टाकायची आहे। आणि आता यानंतर आपल्याला परत 2 छोट्या साईजचे मणी टाकायचे आहेत, हे काळे मणी, मध्ये गोल्डन मणी, आणि परत 2 क्रिस्टल काळे मणी टाकायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते, आणि अंतर पण राहते मध्ये मध्ये अंतर सोडून। आणि खूप दाट असलं की मग ते व्यवस्थित वाटणार नाही, त्याच्यामुळे मग 2 मणी टाकून मी हे ओवलेलं आहे। हे बघा कसं छान दिसतंय। आता यानंतर परत आपल्याला हे मंचेली ओवायचे आहे।
हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर हे बरोबर माने बरोबर येतं, अशा पद्धतीने बनवलेलं आहे मी. आणि आता आपल्याला ह्या साईडचा जो स्क्रू आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता सुई काढून टाकायची आणि व्यवस्थित स्क्रू जवळ पकडून आपल्याला 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. कापल्यानंतर तो दिव्याने किंवा मेणबत्तीने चिटकवला तरी चालतो, म्हणजे ती गाठण आहे ती सटकत नाही. असं मनचेली हार आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.